भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या दोन्ही मुलांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते। मुलगी सारा तेंडुलकर आणि भारतीय टेस्ट क्रिकेट टीमचा कॅप्टन शुभमन गिल यांच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा सातत्याने रंगतात। दोघेही भविष्यात लग्न करणार असल्याचं बोललं जातं। पण आता अचानकपणे अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे। मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात तिच्याशी अर्जुनचा साखरपुडा झाल्याचं सांगण्यात येत आहे। प्रमुख मीडिया रिपोर्टनुसार 13 ऑगस्टला मुंबईतील एका खासगी समारंभात हा साखरपुडा पार पडला। हा सोहळा अत्यंत साध्या आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, ज्यात दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मोजके मित्र उपस्थित होते। या निमित्ताने तेंडुलकर कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। तर अतिशय देखणी असणारी सानिया चांडोक या तरुणीची सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांमध्ये जोरदार चर्चा बघायला मिळते। नेटकरी तिला मोठ्या प्रमाणावर सर्च करतात। अर्जुन तेंडुलकरला क्लीन बोल्ड करणारी ही सानिया आहे तरी कोण, यांच्या काही फॅन्स मंडळीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। त्याचीच माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ। सचिन तेंडुलकर सासरा होणार असल्यामुळे त्याच्या कट्टर चाहत्यांमध्ये सध्या आनंदाची लाट पसरली आहे। मात्र अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याच्या संदर्भात अजूनपर्यंत कोणतंही अधिकृत निवेदन समोर आलेलं नाहीये किंवा तेंडुलकर कुटुंबातील कोणत्याही सदस्याने त्याच्यावर सोशल मीडियावर कुठली पोस्ट केली नाहीये किंवा कुठलाही गाजावाजा केला नाही। या उलट दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी खास क्षणात कमालीची गुप्तता राखली आहे। हा साखरपुडा सोहळा थाटामाटात नसून अगदी साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आला होता, पण तरीही प्रसार माध्यमांनी बातमी फोडली आणि एकच चर्चा सुरू झाली, ती म्हणजे अर्जुनची विकेट घेणारी ही तरुणी आहे तरी कोण। तर सानिया चांडोकचे आजोबा रवी घई हे मुंबईतील एक प्रसिद्ध उद्योगपती आहेत। त्यांचे हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीतील व्यवसाय मोठ्या प्रमाणावर यशस्वी आहेत। सोबतच इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राईव्ह हॉटेल आणि कमी कॅलरीज असलेलं आईस्क्रीम ब्रँड ब्रुकलिन क्रीमरीजचे रवी घई ही मालक आहेत। सानियाचे कुटुंब आणि तेंडुलकर कुटुंब यांच्यात आधीपासून मैत्री असल्याचं सांगितलं जात आहे। रवी घई हे सचिन तेंडुलकर यांचे मित्र आहेत। अर्जुन आणि सारा तेंडुलकर या बहीण भावांची सानिया ही बालपणापासूनची मैत्रीण आहे। सानिया चांडोक ही सोशल मीडियावर फारशी सक्रिय दिसत नसली तरी अर्जुन आणि सारा तेंडुलकरचे सोबत अनेक फोटो आहेत। अर्जुन तेंडुलकरच्या साखरपुड्याचाही फोटो चर्चेचा विषय बनलाय। आता त्यांचा साखरपुडा झाला असला तरी त्यांच्या लग्नाचा पार केव्हा उडणार याबद्दल मात्र काही माहिती समोर आलेली नाहीये। सानिया नक्की काय करते, तर व्यावसायिक आणि फिल्मी कनेक्शन असून देखील सानियाने आपली वेगळी ओळख निर्माण केली। सध्या ती पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून मॅटर्निटी टेक्निशियन आहे। भारत सरकारच्या अधिकृत नोंदणीनुसार सानिया चांडोक ही मुंबईतील मिस्टर पॉज पेट स्पा अँड स्टोर LLP या संस्थेची डायरेक्टर आणि पार्टनर आहे। त्यापूर्वी सानियाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे अर्जुन तेंडुलकर अजूनही भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करण्यासाठी संघर्ष करतोय। क्रिकेटची खरी इनिंग चालू व्हायच्या आधीच तो वयाच्या अगदी 25व्या वर्षातच आपल्या आयुष्याची नवी इनिंग चालू करतोय। लेफ्ट हँड बॉलिंग ऑलराऊंडर असणारा सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या गोव्याच्या टीमकडून खेळतोय। त्यापूर्वी तो मुंबईच्या संघाकडून देखील खेळलेला आहे। 2023 मध्ये त्याने IPL मध्ये पदार्पण केलं होतं। मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात त्यासाठी 30 लाखांची बोली लावून त्याला आपल्या संघात घेतलं होतं। मुंबई इंडियन्ससाठी आतापर्यंत त्याने एकूण 5 मॅचेस खेळले। त्यातही त्याला एकाच मॅच मध्ये बॅटिंग करण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने 13 रन्स केले होते आणि विकेट्सही फक्त 3। त्याच्याकडून सातत्यपूर्ण अशी चांगली कामगिरी होत नसल्यामुळे यंदाच्या IPL मध्ये त्याला संपूर्ण सीझन बेंचवर बसावं लागलं होतं। मुंबई इंडियन्स व्यवस्थापकाकडून त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी दिली जात नसल्याचं बोललं जातंय। तर जोरदार कमबॅक करण्याच्या उद्देशाने तो नेहमीच नेटमध्ये घाम घालताना दिसतो। मैदानावर कसून सराव करताना सुद्धा आपल्याला तो अनेकदा दिसून येतो। अशातच आता मोठी बहीण साराच्याही अगोदर अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा झाल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय। एकीकडे वडिलांची क्रिकेट कारकीर्द महान आहे, तर मुलगा स्वतःचं क्रिकेट करिअर सेटअप करण्यापूर्वी लग्नाच्या बेडीत अडकणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जाते। त्याऐवजी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या लग्नाचा बार उडवून द्या, म्हणजे फॅन्स लोक खुश होतील, अशा भावना नेटकरी व्यक्त करतात। याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया काय, आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि बघत राहा महाराष्ट्र भूमी। धन्यवाद।